ट्यूबच्या या नव्या आणि फ्रेश एपिसोड मध्ये तुमचं स्वागत। मुंबई टेरर अटॅक्स नंतर आपण पहिल्यांदाच भेटतोय। गेले काही दिवस सतत टेन्शन होतं, एक भीती होती। भीतीपेक्षा जास्त ना चीड वाटत होती सगळ्यांबद्दल, या सिस्टम बद्दल। ही चीड व्यक्त झाली 3 डिसेंबरला गेटवे ऑफ इंडियाच्या समोर एका रॅलीमध्ये। मग या रॅलीमध्ये युट्यूबही पोहोचलं। गेटवे ऑफ इंडियाला एक रॅली ऑर्गनाइज करण्यात आली आहे। ही रॅली कुठच्याही एनजीओने कुठच्याही संघटनेने इनिशिएटिव्ह घेऊन करण्यात आली नाहीये। हम लोग को मोबाइल के ऊपर फोन चेन पास हो रही थी और उससे मेरे को पता चला कि यहाँ पे रैली है, इसलिए ऐसे पता चला। शायद अपने नेता समझ सके कि ये उनकी रिस्पॉन्सिबिलिटी है, हमें सिक्योरिटी प्रोवाइड करें। गलती तो ऑब्वियसली इंटेलिजेंस एजेंट्स की है। हम लोग को पहले से 3 मंथ्स पहले हम लोग को बताया गया था कि देयर आर चांसेस ऑफ हैविंग दिस अटैक, बट दे डिडंट टेक सम एक्शन अगेंस्ट इट। ऍक्शन घेतली पाहिजे म्हणून यांनी ठरवलं की आपणच काहीतरी केलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे। फक्त लोकांना जे इथे शहीद झालेत त्यांना रिस्पेक्ट द्यायला आम्ही आलोय। पण काही असेही होते ज्यांना आपला राग आवरेना आणि तोंडही। मुझे बताइए आप यहाँ क्यों जमा हुए हैं? हमारे देश के कई वीर शहीद हो गए और इसमें सबसे ज्यादा जो यूपी बिहार के जो नेता है वो सबसे ज्यादा गैर जिम्मेदार है। My brother Faruqdin Shah, he was shot in Omorai. He was having dinner. This is the way. हमारी जो पुलिस है, आर्मी है, ATS है, उसकी एनर्जी फालतू के कामों में जो वेस्ट की गई और हमारा इंटेलिजेंस फेल हो गया और हमारे ऊपर अटैक हो गया। आज लेकिन मैं इस अटैक को भी थैंक कहना चाहता हूँ। इस अटैक के कारण हम लोग यहाँ पर इतना गैदर हुए हैं और हम लोगों में ऐसी सोच आई है कि हमारी रक्षा के बारे में, हमारे देश के बारे में सोचा जा सके। जर तुम्ही आम्हाला प्रोटेक्ट करू शकत नाही, आम्हाला लायसेन्स द्या गन्स यूज करण्याचे, आम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू। शहीदों को सलामी दो, नेताओं को गाली दो। राग होता सिस्टम विरुद्ध, पॉलिटिशियन्स विरुद्ध। या प्रत्येक भ्रष्टाचाराविरुद्ध प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे। आवाज उठवला पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? इनफ इज इनफ, आपण असं सतत म्हणतो। तुमचा नेता असा निवडा की तो तुमचं संरक्षण करू शकेल। कोणाही राज ठाकरे बोला, कोणाही कुणालाही अपने मनाविरुद्ध राज्य करू देऊ नका। एक सिग्नेचर देके आतंकवाद खत्म नहीं होगा, हमें रिजल्ट चाहिए। युद्ध तो आतंकवादी नहीं, इंजीनियर डॉक्टर है। हमारे पास इनफ इंजीनियर और डॉक्टर है, हमें चाहिए पॉलिटिशियन्स, युथ पॉलिटिशियन्स। काहींचा मार्ग संतापाचा तर काहींचा शांततेचा। आधीच आपलं सरकार हे दगडासारखं आहे, तर मला नाही वाटत की अजून आरडाओरडा करून काही होणार आहे। त्यामुळे आम्ही हे एक शांततेच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न करतोय। होपफुली हे सरकारपर्यंत पोहोचेल। तर काही म्हणतात बदल हा माझ्यापासूनच होईल। आज मुझे पता चल गया है कि वोटिंग कितना इम्पोर्टेंट है। आज मैं खुद पे ब्लेम लेता हूँ और मैं तपस्या प्रतिज्ञा लेता हूँ कि मैं हर साल वोट करूंगा, ताकि अगर ये पॉलिटिशियन मिस्टेक करे तो उसका ब्लेम मुझ पर आए, ना ही मैं पॉलिटिशियंस पे उंगली उठाऊं। तो आज से मैं नक्की करता हूँ और हम सब नक्की करें कि जागरूक होकर, अभ्यास कर सतर्क रहकर हम हर साल वोट करें और सही नेता को चुने। It's everyone, एक जन का नहीं है। It's the circle starts from a citizen and ends towards the citizen. As in Rangdeva Sentity said, if you are going to change the system, you should have something you have done. What we are doing, we are voting the wrong person and then we are only blaming that politician. प्रत्येक जण टुवर्ड्स द सिटी जे काय कॉन्ट्रीब्यूट करू शकेल ते प्रत्येकाने स्वतःच्या साइडनी केलं पाहिजे। पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द सिटी।
दहशतवाद एक तरफ आणि पॉझिटिव्ह एनर्जी एक तरफ. शेवटी विजय हा पॉझिटिव्ह एनर्जीचाच होणार, म्हणजेच आपला आणि आपल्यातल्या कवितेचा. एवढं सगळं कशासाठी? स्वतःच्या अस्तित्वासाठी, जगण्यासाठी की मरण्यासाठी की मारण्यासाठी? सगळंच कसं विचित्र, भयान, जाणीवेच्याही पलीकडलं. आंधळ असूनही डोळसासारखं वागायचं, डोळस असूनही आंधळ्यासारखं भासवायचं. मुठभरांचं तत्वज्ञान फक्त रक्ताच्या थारोळ्यांनी जिवंत ठेवायचं. मेलेल्यासाठी 4 दिवस रडायचं, मग जाणीवा बधीर करून घड्याळाच्या काट्यासारखं जगायचं. माणूस असूनही जनावरासारखं वागायचं, मग उत्क्रांतीच्या दिशेने चालत असताना अचानक मागे फिरल्यासारखं दाखवायचं. या सगळ्या लोकांशी चर्चा करून आता एकच कळतंय की आपण स्वतःच एक अलर्ट सिटीझन झालं पाहिजे. स्वतःचं संरक्षण स्वतःच करायला शिकलं पाहिजे. म्हणूनच मी जाऊन भेटणार आहे या ब्रेक नंतर मेहुल वोराला. आफ्टर ऑल मार्शल आर्ट्स एक्सपर्ट आहे तो.